नमस्कार मंडळी, आज आम्ही चाललेलो आहे माथेरानला फिरायला. या भर पावसात चाललेलं मराला सुखी जीवन सोडून ये. बघा पंकज सर आहेत आमच्या गाडीवरती. पंकज शेटे डायरेक्ट आल्या बसनी मांडून घेतली. डायरेक्ट बसून घेतलं. ते काय हातात जोडीत असतं बघा. बघा आमचा एकच वाघ, त्याचा शर्ट बघा एवढा पावसात पण भिजला नाही. सुक्का आहे तो, डोका भिजलाय त्याचा फक्त. लंगडा उतरलंय घरी शिवा घातो तरी पण इथं फिरायला येतो. आज जुमाबट्टीला थांबलो आम्ही आणि आमचे 2 वारू काय अजून दिसत नाही आम्हाला. चहा नाश्ता करायला थांबलेत. कुठं थांबलेत काय माहिती. आमचा वाघ आमचा फायनली भिजलेला आहे, बघू शकता. आता आमचा पंकज भाई गेलेले आमचं तिकीट काढायला. आम्ही सगळे आहे माथेरान. भावडे बाय आमचा भिजले आता कापतोय तो. फायनली आलेलो आहे माथेरानला. आता बघू शकता तुम्ही किती वाजत आता आम्ही ट्रेनला जाणार आहेत. आम्ही ट्रेनची वाट बघतोय. आमची ट्रेन येणार आहेत. आता ट्रेनचं तिकीट बिकीट काढलं आम्ही. आता ट्रेन आली की आम्ही ट्रेनने जाणार आहेत. दाखवतो तुम्हाला पुढे. आमचा एक मित्र आलेला नाही, साहिल नावाचा, तो इथे भेटलेला आहे आम्हाला. अशा प्रकारे तो लांब आहे, तो सूरज, यो बारीक आहे तो ददू आमचा. हे साहिल ददू हे तिघे आले नव्हते, तिघे भेटलेत आम्हाला. आता समस्या करा, बघू शकता त्या फोटोग्राफीचा अँगल बघा. बघा गौरव, बघा कसं काढतोय फोटो तो. फायनली आम्ही आता फोटो बिटो काढून निघालेलो आहे. पटरीची वाट धरले, पटरी उशा चालले आता पटरीवरून वाट बघतो ट्रेनची. कोणता टायर पंक्चर झालाय. भावडेशांना फोन आलेला ड्रायव्हरचा. ड्रायव्हर बोलतो ट्रेन पंक्चर आहे. गौरव दादा तिकडे थोडं आता गौरव दादा चाललेत पंक्चर काढतील. गौरव दादा गॅरेजचे जाणीवानी खिलाडी आहेत ते. बिना पाण्याचा पंक्चर काढतात ते. बघू शकता आमचा थकलेला, त्याला लय औषधी यायची पण 5च मिनिटात तो दमलेला. बस्ती ब्रो माम कैसा दिख रहा है, देखो ना छोकरा हमरा, देखो. आता आमच्या ट्रेनचा आवाज जवळ येत चाललाय. आम्ही ट्रेनच्या जवळ, ट्रेन आमच्या जवळ नाही येते, आम्ही ट्रेनच्या जवळ जात चाललो. बघू शकता ट्रेनचा भय राहिलेला नाही कोणालाही. होऊ शकता पंकज तर डायरेक्ट पटरीवरून चालतो. फायनली ट्रेन आलेली. फायनली आमची ट्रेन आलेली आहे, बघू शकता. काका काय बोलतात, जागा नाही आहे. ट्रेन आले पण ते ट्रेनचे डबे लावायला विसरले, त्यामुळे आम्हाला ट्रेनमध्ये बसायला काही मिळणार नाही.